अनेक महाराज लोक येत आहेत, त्यांचे मेळावे होत आहेत, त्यांचे सत्संग होत आहेत, त्यांचे दरबार भरत आहेत. पण हे लोक अध्यात्मावर फार बोलत नाही किंवा हिंदू तत्वज्ञानावर ते काही फार भाष्य करत नाही. हिंदूंचे कथाकथनही फार कमी करतात, की जे करून आध्यात्मिक आनंदाचा शोध माणसाला हवा असतो त्या आनंदाची क्षेत्र निर्माण करतात. असं फारसं घडत नाही. हे काय करतात, दरबार भरवतात, सत्संग भरवतात आणि त्याच्यामध्ये लोकांचे जे काही दुःख आहेत, अडीअडचणी आहेत, कुणाला आजारपण आहे, ते आजारपण दूर करतायत. कुणी भविष्य कथन करतोय, म्हणजे पुढं काय होणार आहे हे सांगतायत. आणि हे सर्व दरबार आहेत, हे सत्संग आहेत, हे लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं आणि सर्व हे पाहतात. आता नागपूरला जे भागेश्वर धाम बाबा आलेले होते, त्यांचा आणि अंधसारण समितीचे श्याम मानव यांच्यात झुंज होती की काय असं लोकांना वाटलं होतं. लोक म्हणले होते आता धर्म आणि विज्ञान त्यातलं खरं आणि खोटं आता लवकरच कळेल, अशी अपेक्षा बाळगून होते. पण ती जी काही झुंज होती श्याम मानव आणि भागेश्वर बाबाची, यांची काही ती झाली नाही. आणि त्यामुळे भागेश्वर बाबा यांना जो काही कॉन्फिडन्स आला तो कमालीचा आलेला. इस बार हम नागपुर में ही हैं, मध्य प्रदेश में नहीं है, महाराष्ट्र में ही है. 1 घंटे के लिए नहीं है, 5 दिन के लिए है. कथा पंडाल लगा है, मंच लगा है, प्रदेश उनका, शहर उनका, मंच भी उनका, हम अकेले का है. तो किसी को कोई भी खुजली हो, कल दरबार लगना, चले आए. हमारे पास जो विद्या होगी, जो शक्ति होगी, हम उसका प्रस्तुतिकरण करेंगे. हम जादूगर नहीं है. हमें जो ईश्वर प्रेरणा देगा हम वो लोगों को मार्गदर्शन देंगे. वो आएंगे, उनको भी मार्गदर्शन देंगे. हम न आए तो हम उनके घर ना जाएंगे, शहर आ गए ही रहेंगे. म्हणजे भागेश्वर बाबा ज्या पद्धतीनं माइंड रिडिंग करून, फेस रिडिंग करून लोकांना काही माहिती सांगतायत, तर त्याचे काही माइंड रिडिंगचे काही प्रयोग असतात, ते टीव्हीवर सुद्धा अनेकदा अनेक लोकांनी सादर करून दाखवलेलं आहे. पण लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर आणि आपण लोकांना अशा पद्धतीने आव्हान करतो, म्हणजे मला हनुमान प्रसन्न आहे, माझ्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग करून मी हे सारं सांगतो. अर्थात अंधश्रवणाचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये या साऱ्या गोष्टी बसतात. यांच्यावर सरकारी पक्षानं केसेस दाखल केल्या गेल्या पाहिजे आणि यांची भोंदूगिरी उघडी पाडली पाहिजे. पण सरकार तसं करणार नाही. या साऱ्या गोष्टीमुळे कॉन्फिडन्स फार वाढला. त्यांनी काय एक चॅलेंजच दिलं. काय चॅलेंज दिलं तर ते म्हणजे नासातले जे लोक आकाशामध्ये जात आहेत तर त्यांना आकाशामध्ये काही प्रयोग करण्यासाठी माझ्या शक्तीचा उपयोग करून देणार. वैज्ञानिक नासा के अंतरिक्ष यात्रियों के लिए भी अपनी शक्ति का सदुपयोग करेंगे. खरंच नासातल्या शास्त्रज्ञांना ह्या बागेश्वर बाबाचा ज्ञानाचा काही उपयोग होईल का? खरंच धर्म आणि विज्ञान ह्या गोष्टीची उकल आपल्या जगातल्या लोकांना होईल का, हा खरा प्रश्न आहे. जेव्हा काही गोष्टी समाजामध्ये रुजल्या जातात, खपून घेतल्या जातात, लोक तिचे विश्वास ठेवतात किंवा स्वीकारल्या जातात आणि त्याच्यामुळे असे कॉन्फिडन्स वाढले जातात. खूप शक्ती आहे असं त्यांनी म्हणलं आणि ते लोकांनी स्वीकारलंच, तर जे काही धर्मपंडित आहेत, धर्मातले जे काही असे चमत्कार करणारे बाबा लोक आहेत, भोंदूगिरी करणारे लोक आहेत, ह्या जगावर राज्य करतील का माहीत नाही, पण हे आपल्या भारतावर तर राज्य नक्कीच करतील अशी भीती मात्र वाटू लागलेली आहे. तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट तुम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब करा नसेल जरूर सबस्क्राईब.